शो मस्ट गो ऑन या विचारांनी प्रेरित बुलढाण्याचे नाट्यकलावंत आजही नाट्यगृहाविना उपेक्षित असले तरी ते थांबत मात्र नाहीत. हा अनुभव नुकत्याच अमरावती येथे पार पडलेल्या 67व्या कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत आला. येथील कलावंतांनी 2 नाटकांमध्ये सांघिक उत्तेजनार्थ व अभियानातील 3 बक्षिसं पटकावली आहेत. बुलढाण्याच्या मातीतील कामगार कल्याण केंद्र मलकापूरचे हाफ ब्लड फॅमिली हे रवींद्र इंगळे चावरेकर लिखित, जयंत दलाल दिग्दर्शित आणि कामगार कल्याण केंद्र बुलढाणा येथील अनिल अंजनकर लिखित तर विजय सोनूने दिग्दर्शित आधार ही 2 नाटकं सादर झाली. म्हणून एकलव्यासाठी हस्तिनापूरपर्यंत बांधणे पक्के असते. तुमच्या कॅन्डिडेटपेक्षा माझ्या कॅन्डिडेट मध्ये ही क्वालिटी अधिकची आहे. प्रवेश नाकारावा असे कोणतेच कारण ठेवलेले द्रोणाचार्यांकडे. म्हणून गुरुदक्षिणेमध्ये अंथा तोडून मागणे जाहीर केला फौजदारी गुन्हा. अन्याय आणि ते काय मी न्यायालय खटून बसलो काय? हे काही नाही. मी निवडले आहे त्याच नावावर शिक्कामोर्तब करा. शर्यतीसाठी स्वस्तात मिळतील अरबी घोडे अशा बाजारपेठांची नव्याने केली उभारणी. सुंदर सर तो व्यक्तीच्या पाण्याला बसला आणि आपल्या हाताची नस कापून टाकायचं की मगाशी ज्या श्लोकाचा अर्थ मला उद्धृत करून सांगितला तो श्लोक नेमका कसा? आता तुम्हाला श्लोक ऐकायचा आहे ना? हो. ओके. वासांश जीर्णानि यथा विहाय नवनी गृहती नरोपराणि. आणि जी देहापासून मनाला कनेक्ट करणारी असते ना, तोच तो मनोव्याप. देहधर्माचा विचार करणारे लोक ते इज्जत, इधर अशा भ्रांत कल्पनात पडलेले असतात. स्पर्धेत अमरावती, अकोला, कारंजा, यवतमाळ, बुलढाणा येथील एकूण 16 नाटकांचा समावेश होता. 13 डिसेंबर ते 11 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या नाट्यस्पर्धेचा निकाल 12 जानेवारीला ललित कला भवन अमरावती येथे जाहीर झाला. बुलढाण्याच्या हाफ ब्लड फॅमिली नाटकाला यात सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. या नाटकातील मुख्य भूमिकेत असलेले नाटकाचे दिग्दर्शक जयंत दलाल यांना अभिनयाचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले, तर सौ सुवर्णा कुलकर्णी पावडे यांना अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. आधार नाटकातील ज्येष्ठ कलावंत नाटकाचे लेखक अनिल अंजनकर यांना सुद्धा अभिनयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. लवकरच बुलढाण्याच्या रंगभूमीवर हाफ ब्लड फॅमिली या नाटकाचा प्रयोग नाट्यप्रेमींच्या मनोरंजनासाठी अभिनव क्रिएटिव्ह ग्रुप सादर करणार आहे. प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा.